राजा राजगडाला आलं. राजांचा पराक्रम ऐकून जिजाऊसाहेबांना खूप समाधान वाटलं. राजा येण्याच्या आधी सुरतेची लूट, दिंडोरीची, कारंजाची लूट या साऱ्या बातम्या जिजाऊसाहेबांना कळाल्या होत्या. जिजाऊसाहेबांनी विचारलं, राजा या मोहिमेत पुष्कळ थकला असाल नाही का? नाही हो मासाहेब, उलट पुष्कळ ताकद कमावून आम्ही आलो आहोत. आज आम्हाला पंख असते तर केवढं बरं झालं असतं. पंख कशाला हवे होते? राजे जिजाऊसाहेबांच्यावर नजर खेळून म्हणाले, मासाहेब मनात येतं पंख असे तर आपल्याला पाठवर घेऊन आम्ही सारा मुलूक हिंडून आणला असता. गडावरती फडकणारे भगवं झेंड मात्र तुम्हाला दाखविलं असतं. जिजाऊसाहेबांना राहावलं नाही. त्यांनी राजांना जवळ ओढले. राजा क्षणभर जिजाऊसाहेबांच्या कुशीत विसावले आणि राजांच्या मस्तकावर हात फिरत जिजाऊसाहेबा म्हणाल्या, ते मला दिसतं, त्यासाठी पंखांची गरज नाही. मासाहेब खरंच सांगतो मी, अरे दृष्टी आदू झाली की सारं दिसायला लागतं. माणूस त्रिकालाने बनतो. दाराशी आलेले संभाजी आतील दृश्य पाहून थबकले. त्यांच्या चेहऱ्यावरती हसू पसरलं. राजांची नजर तिकडे गेली. राजा बाजूला होत म्हणाले, हे तुमचं लाडके बाळराजे आमची सवतच बनलेत का? आम्ही तुमच्याजवळ आलो तर पहा ना कसे असतात ते. संभाजीराजे जिजाऊसाहेबांच्या जवळ आले. त्यांना जवळ घेत जिजाऊसाहेबा म्हणाल्या, अरे तुम्ही केवढे जरी मोठे झाला तरी मला लहानच. संभाजीराजांनी एकदम राजांना विचारलं, आबासाहेब तुम्ही दाऊद खानाचा हत्ती पकडून आणलात खरं? कोण सांगतं? महादेव सांगत होता. साप खोटो, आम्ही काय हत्ती पकडतो? अरे सुरत लोटून आम्ही येत होतो. खूप मोठं रान लागलं. दाऊद खानाचा हत्ती बिचाराच चरत होता. गरीब होता, डोळे मिचकळीत. राजा म्हणाल, आणला पकडून चुपचाप? खोट, संभाजीराजे म्हणाल. राजा थट्टेतही मुलांना कधी खोटं सांगू नये. जिजाऊसाहेबांनी दटावलं. बाळराजे तुम्ही ऐकलं ते खरं, पण लढाईच्या गोष्टी ऐकून लढाई समजत नाही, ती प्रत्यक्ष पाहावी लागते. आम्हाला नेलं असतं तर आम्ही पाहिली असती. ती वेळ आता फार दूर नाही. राजा म्हणाल, मासाहेब बाळराजे आता 13 वर्षांचे झालं. जरा खोगीर लगाम चढवायला हवा. काय म्हणता? जिजाऊसाहेबांनी विचारलं. बाळराजांना आता राज्यकारभारात गुंतवावा असं वाटतं. गुंतवा ना. मी कुठं नको म्हणते. जेवढ्या लहानपणी गोष्टी कळतील तेवढ्या बऱ्या. जिजाऊसाहेबांनी अनुज्ञा दिली. राजगडला जाताच आम्ही ती व्यवस्था करू. केव्हा जायचं रायगडला? जिजाऊसाहेबांनी विचारलं. मुहूर्त पाहायला सांगितलाय. चांगला मुहूर्त पाहून गड सोडू. राजगडाहून प्रथम दप्तर हल्लं. त्यानंतर थोड्याच दिवसात शेकडो बैलगाड्या रायगडाच्या वाटेला लागल्या आणि पाठोपाठ जिजाऊसाहेबा आपल्या सुना मुलांसह गडाखाली उतरल्या. राजाराम लहान, त्यामुळे प्रवास धीमे धीमे करण्याचा बेत ठरला. अनेक मेल्या पालख्यातून सारे रायगडला निघाले. राजा संभाजी राजांना म्हणाले, बाळराज ही तुमची पहिली कामगिरी. आम्ही तुमच्या पाठोपाठ येतच आहोत. तुम्ही मासाहेबांना घेऊन सुखरूपपणे पाचाडला वाड्यावर जा. तुमच्याबरोबर फौज आहे, तिच्यावर वजन ठेवून वागा. राजा गडावर मागे राहिले होते. सर्व गड खाली झाला आणि गडावर राहणाऱ्या शिबंदीची आणि वस्तीची राजांनी व्यवस्था लावली. सुभानरावांच्याकडे गडाची किल्लेदारी होती. राजांनी देवदर्शन घेतलं. राजांना पोहोचवायला सुभानराव किल्ल्याच्या पहिल्या दरवाजापर्यंत आले होते. राजा काही बोलत नव्हते. राजांचा जीव कासावीस झाला होता. राजांचे सरदार काही न बोलता बरोबर चालत होते. राजा दरवाजापाशी थांबलं. राजांचा कंठ दाटून आला होता. राजा गहिवरल्या सुरात म्हणाले, सुभानराव आम्ही असता गड सांभाळला तसा सांभाळला. आम्ही आहोत असं समजून दक्षतेने राहा. या गडानं जीवाची भारी गुंतवणूक केली आहे. अफजल भट्टीला इथूनच आम्ही बाहेर पडलो. या जागेवर आम्ही शास्त्रखानाची शास्त्र केली. आमच्या अनेक मोहिमा इथूनच निघाल्या. प्रतापगड भवानीचं दर्शन आम्हाला इथंच घडलं. मिर्झा राजांच्या भेटीला इथूनच आम्ही पाऊल टाकलं आणि मासाहेबांचं पुण्यदर्शन आम्हाला इथंच फिरून घडलं.
राजांच्या नेत्र अश्रू गोळा झाले आणि सुभानरावांची 30 अवस्था झाली होती. त्यांच्या खांद्यावर हात ठेवत राजा बोलून गेले, याही पेक्षा आमच्या काही आठवणी आम्ही या जागेवरती हरवल्या आहेत कायमच्या. सुभानरावांच्या खांद्यावरती राजांचा हात सुटला. अश्रू टपीत राजा स्वार झालं आणि मग न पाहता त्यांनी घोड्याला टाच दिली. कारण सईबाई साहेबांची समाधी मात्र राजगडावरतीच होती. इथेच राजांचे 25 वर्ष मात्र ज्या गडावरती राहिलं तो हाच राजगड. राजांची पहिली राजधानी छत्रपती शिवरायांनी त्या पदस्पर्शाने पावन झालेली ती भूमी. आणि नंतर राजे रायगडला मात्र रवाना झाले. सर्वात जास्त काळ जर कोणत्या गडावरती राजा राहिले असतील तर तो आहे राजगड. जय भवानी, जय शिवराय.